इमेज फॉर्मेशन सांगितलं, लाईट एंटर होते, त्याच्यानंतर कॉर्नियातून जाते, प्युपिल त्या अमाऊंट ऑफ लाईट वरून प्युपिल डायलेट होते आणि कॉन्स्ट्रिक्ट होते. मग नंतर ती लाईटचे जे रेज आहे प्युपिल पासून कुठे जाते, लेन्सवर. लेन्स मग त्याला काय करते, त्या लाईटला कन्व्हर्ट करते, सॉरी रिफ्रॅक्ट करते, लाईट रेजला बेंड करते. कशासाठी की ती लाईट रेज जे आहे एक्झॅक्टली रेटिनावर पडायला पाहिजे. आणि इमेज जे आहे सांगितलं, इमेज रेटिनावर ती पडते. कशी पडते, हा भाऊ कसा दिसू राहिला रेटिनावर माझ्या, उलटा बसलेला, उलटा टांगून आहे. पण जेव्हा ब्रेन मध्ये जाईल तर तेव्हा त्याला तो सरळ करत. ठीक आहे, समजे, सरळ करते ब्रेन, करेक्ट शीट्स. चलो, ब्लड सप्लाय. ब्लड सप्लाय आयचा एकच गोष्ट लक्षात ठेवा, ब्लड सप्लाय जो आहे इंटरनल कोरोटेड आर्टरी आहे, नावं लक्षात ठेवा. इंटरनल कोरोटेड जे आर्टरी, कॅरोटेड आर्टरी आहे ते जे आहे त्याच्यातून निघते ऑप्थॅल्मिक आर्टरी. म्हणजे बाप कोण, इंटरनल कॅरोटेड आर्टरी, त्याचा पोरग कोण, ऑप्थॅल्मिक आर्टरी. आणि ऑप्थॅल्मिक आर्टरीच्या आतमधून सेंट्रल रेटिनल आर्टरी जाते. तीन गोष्टी आपण आजापासून पकडू. आजा कोण, इंटरनल कॅरोटेड आर्टरी, त्याचं पोरग कोण, ऑप्थॅल्मिक आर्टरी. ऑप्थॅल्मिक आर्टरीचा पोरग कोण, सेंट्रल रेटिनल आर्टरी. तीन नावं समजले. सगळ्यात मोठा आजा कोण आहे मग, इंटरनल कॅरोटेड आर्टरी. मग नंतर कोण आहे, ऑप्थॅल्मिक आर्टरी. तर मग ऑप्थॅल्मिक आर्टरी, डोळ्याची ऑप्थॅल्मिक आर्टरी. तर ऑप्थॅल्मिक आर्टरी जी आहे ते तुमच्या आयबॉलला सप्लाय करते, आयबॉलला सप्लाय करते. आणि सेंट्रल रेटिनल आर्टरी जी आहे ते तुमच्या रेटिना पार्टला पडते. मग ते वेगळ्या वेगळ्या ऑप्थॅल्मिक आर्टरीच्या ब्रांचेस येतात. तुमच्या कोरॉइडच्या वेगळ्या आहे, कोरॉइड प्लेक्ससच्या, तर तिथपर्यंत नावं नाही आहे, विचार नको करू, लक्ष नाही. महत्वाचं काय, तुमची ऑप्थॅल्मिक आर्टरी इज अन ब्रांच ऑफ इंटरनल कॅरोटेड आर्टरी. सेंट्रल रेटिनल आर्टरी रन्स थ्रू ophthalmic artery, and as central retinal artery runs through ophthalmic artery, म्हणून ऑप्थॅल्मिक आर्टरी प्रेग्नंट नाव सुद्धा म्हणतो, प्रेग्नेंट आर्टरी. काऊन प्रेग्नेंट म्हणजे का, तिच्या आतमध्ये एक जण आहे, प्रेग्नेंट न, प्रेग्नेंट आर्टरी. क्वेश्चन आहे तुमचा, हे बा इकडे पहा, एक मिनिट, लिहायला नंतर. हे बा, हे आहे इंटरनल कॅरोटेड आर्टरी. काय, इंटरनल कॅरोटेड आर्टरी. त्याच्यातून कुठली गेली मग, ऑप्थॅल्मिक आर्टरी. आणि या ऑप्थॅल्मिक आर्टरीचे ब्रांच आयबॉल लगी सप्लाय करून राहिले, जसं कोरॉइड साठी वगैरे, कोरॉइड साठी. मग ते कोरॉइड पर्यंत गेल्यावर ऑप्थॅल्मिक आर्टरीचे अजून वेगळे वेगळे नाव आले, पोस्टेरियर सिलेरी आर्टरी, अँटेरियर सिलेरी. ठीक आहे, पण महत्वाचं काय, इंटरनल कोरोटेड, त्याच्यातून गेली तुमची ऑप्थॅल्मिक आर्टरी. ऑप्थॅल्मिक आर्टरीच्या आतमधून चालली तुमची सेंट्रल रेटिनल आर्टरी. म्हणून ऑप्थॅल्मिक आर्टरीच्या आतमधून का चालली, सेंट्रल रेटिनल आर्टरी. आणि हे काय, वरचे ऑप्थॅल्मिक आर्टरी. म्हणून ऑप्थॅल्मिक आर्टरीच्या आतमध्ये सेंट्रल रेटिनल आर्टरी आहे, म्हणून म्हणतो त्याला प्रेग्नेंट आर्टरी. समजे रे भाई, ठीक आहे. आजा कोण, इंटरनल कॅरोटेड आर्टरी. तिचं पोरग कोण, आणि त्याचं पोरग कोण, आय मसल. टोटल 10 आय मसल आहे. आय मसल कुठे अटॅच होते, स्क्लेरा, दॅट इज युअर ट्युनिका फायब्रोसा. मग मी सांगितलं आय मसल जे आहे ते दोन प्रकारचे आहे म्हटलं. जे डोळ्याच्या बाहेरचे आहे सप्लाय करून राहिले, जे स्क्लेराला अटॅच करून राहिले ते डोळ्याच्या बाहेरचे आहे, म्हणजे दिसून नाही राहिले भाऊ, मागच्या साईड नसन. ते स्क्लेरा आहे तुमचा पांढरा पार्ट, त्याच्या मागून जे आहे आय मसल धावून राहिले. हा डोळ्याचा बॉल आहे ना, तर मागून काय आय मसल होल्ड करून आहे असे वरती, त्या डोळ्याच्या वरती त्या आय बॉलला असे होल्ड करून आहे. समजले का. तर जे बाहेरचे मसल आहे होल्ड करून त्या आय बॉलला, दॅट इज युअर एक्स्ट्रा ऑक्युलरी मसल. आणि काही मसल्सचे नावच मी घेतले जे आयच्या आतमध्ये आहे, दॅट इज युअर इंट्रा ऑक्युलर मसल. कन्फ्युज नको, जे डोळ्याच्या आतमध्ये आहे. डोळ्याच्या आतमध्ये का पाहिलं आपण, सिलेरी मसल नाव घेतलं होतं, कॉन्स्ट्रिक्टरी प्युपिलरी मसल, डायलेटरी प्युपिलरी मसल. ते कोणाचे होते, आयरिसचे. समजले. तर तीनच नावं डोळ्याच्या आतमध्ये घेतले. तर दॅट इज युअर 3 नावं. कोणते कोणते, आयरिसचे 2 मसल आणि सिलेरी मसल. तर आयरिसचे 2 कोणते, कॉन्स्ट्रिक्टरी प्युपिलरी, डायलेटरी प्युपिलरी. आणि सिलेरीचे कोणता, सिलेरी मसल, सस्पेन्सरी वाला. तर 3 जे मसल आहे आयच्या आतमध्ये कामं करतात.
तर आयच्या आतमध्ये कशासाठी कामं करतात ते? प्युपिलची साईज साठी. प्युपिलची साईज मोठी लहान करण्यासाठी कोण काम करत आहे? आयरिसचे कॉन्स्ट्रिक्टरी आणि डायलेटरी. आणि इकडे सिलेरी मसल कशासाठी काम करताय? लेन्सला पकडण्यासाठी. तर विचार द इंटरनल काय इंटरऑक्युलर मसल्स, तो कोणते राहील? आयरिसचे 2 आणि सिलेरी, एक सिलेरी मसल. समजलं? हे 3 झाले तुमचे इंट्राऑक्युलर मसल. मग आहे तुमचे एक्स्ट्रा ऑक्युलर मसल. तर 7 प्रकारचे मसल आहे जे की तुमच्या आयबॉलला मुवमेंट देत आहे. आयबॉलला इथं लक्ष द्यायला महत्वाचे एमसीक्यू आहे. इंट्राऑक्युलर तर समजलेच, पण आता कोणते समजायचे? एक्स्ट्रा. इंट्राऑक्युलर मसल आयबॉलला मुवमेंट देत आहे का? नाही. जे तुम्ही इकडे तिकडे डोळे फिरवाल ते इंट्राऑक्युलर मसल करत आहे का? त्याचे तर वेगळेच काम आहे ना. मग डोळे जे फिरून राहिले इकडे तिकडं, हे कोण करत आहे मदत? एक्स्ट्रा ऑक्युलरी मसल. तर हा जो आयल पकडून आहे, तर हे 7 प्रकारचे मसल्स पकडून आहे आणि त्याच्यामुळे आयबॉलला मुवमेंट पकडून आहे. सिंपल आहे. तर सिंपल कसे आहे? रेक्टाय मसल आहे महत्वाचं म्हणजे, आणि एक आहे ऑब्लिक मसल. रेक्टाय आणि नाव एकच लक्षात ठेवा, रेक्टाय आणि ऑब्लिक. ठीक आहे, कुठलं नाव? रेक्टाय आणि ऑब्लिक. तर रेक्टाय जे आता आपण 7 मसल पाहत आहोत, कोणाचे? एक्स्ट्रा ऑक्युलरीचे. तर एक नाव लक्षात ठेवलं रेक्टाय मसल आणि दुसरं ठेवलं ऑब्लिक मसल. तर रेक्टायचे 4 नाव आहे. 4 नाव कोणते कोणते? रेक्टायचे 4 नाव म्हणजे एक वरतून आयबॉलला पकडणारा, दॅट इज युअर सुपेरियर रेक्टस, सुपेरियर रेक्टाय. खालून त्या डोळ्याला पकडणारा इन्फेरियर रेक्टाय. इकडून पकडणारा लॅटरल रेक्टाय. आणि इकडून आता लॅटरल नाही म्हणू शकत, हे लॅटरल, याला म्हटलं मीडियल रेक्टाय. समजले? पा हा डोळा आहे पांढरा पार्ट, त्याला वरतून कोणतरी पकडला असेल, त्याला म्हणतो मी रेक्टाय पकडणार आहे. या पांढऱ्या पार्टला वरतून ज्यानं पकडलं तर त्याला म्हटलं मी सुपेरियर रेक्टाय. खालून त्या डोळ्याला पकडलं पांढऱ्या भागाला, त्याला म्हटलं इन्फेरियर रेक्टाय. साईडने इकडून जे पकडून आहे त्याला म्हटलं मी लॅटरल रेक्टाय. आता इकडे लॅटरल नाही म्हणू शकत, तर इकडे काय म्हटलं? आईच्या मिडल मध्ये आहे म्हणून मीडियल रेक्टाय. समजले? हे झाले तुमचे 4 रेक्टाय मसल. मग आहे ऑब्लिक मसल. ऑब्लिक म्हणजे आडवे. हे तर तुमचे 4 कोणत्यातले झाले. मग आडवे मसल, एक असा आडवा असेल आणि एक असा. समजले? तर ऑब्लिक म्हणजे सरळ ऑब्लिक. ठीक आहे, ऑब्लिक क्रॉस मध्ये थोडेसे. तर ऑब्लिक मसल 2च असते, एक राहते सुपेरियर ऑब्लिक आणि दुसरा आहे इन्फेरियर ऑब्लिक. इमेज मध्ये सांगतो. तर नावं लक्षात झाले, एक आहे रेक्टाय आणि दुसरा आहे ऑब्लिक. किती झाले? 6 मसल. ठीक आहे. एक राहते 7वा मसल, लेवेटर पाल्पेब्रे मसल. काय असते? नोट्स मध्ये दिलेला आहे, नाव वाचाल. लेवेटर पाल्पेब्रे मसल. लेवेटर पाल्पेब्रे मसल काय करते? तुमची अप्पर आयलिडला जे वर्तकी करता ना, तर त्याच्यासाठी मदत जो करते ते करते लेवेटर पाल्पेब्रे. अप्पर आयलिडला मुवमेंट द्यासाठी. जमत नाही मला, तुम्ही करून पाहिजे घरी, तेच काम कर जा. समजले का? पा 7 नावं होते. एक झालं रेक्टायचं, एक झालं सुपेरियर रेक्टाय, इन्फेरियर रेक्टाय, लॅटरल रेक्टाय आणि एक मीडियल रेक्टाय. ऑब्लिकचं सुपेरियर ऑब्लिक आणि इन्फेरियर ऑब्लिक. मग एक आता हे 6 मसल काय करून राहिले? तुमच्या आयबॉलला मुवमेंट देऊन राहिले. सुपेरियर म्हणजे डोळा जेव्हा वर्त करायचा आहे फक्त पांढरावाला, तर तुमचा कोण खिचणार आहे? सुपेरियर रेक्टाय. डोळा इकडेच करायचा आहे तर कोण मदत करत आहे? लॅटरल रेक्टाय. समजले? ठीक आहे. तर हे मुवमेंट जे डोळा देत आहे कोणते? त्याच्यानुसार मसलनुसार त्या आयबॉलला मुवमेंट भेटून राहिली. आणि एक मसल 7वा मसल असा जो आयबॉल नाही तुमच्या आयलिडशी रिलेटेड आहे. आयलिड जे आहे ते वर्त करायचं काम जर करत असेल तर ते कोण करत आहे? लेवेटर पाल्पेब्रे मसल. तर असे झाले 7 मसल. बरं, आता हे जे मसल आहे यालाही काहीतरी अन्न लागन, नव सप्लाय लागन त्याला काम करासाठी. 7 जे मसल आहे ते 3 भुलून जातात. हॅलो, आता हे जे 7 आहे यांना काम करण्यासाठी का लागन? नव सप्लाय लागन. तर हे नव सप्लाय कोण करते? तर तेही सिंपलच आहे, एकच ट्रिक. सगळे जे 7 आहे, 7 मसल आहे, रेक्टाय, इन्फेरियर, लॅटरल वगैरे, तर सगळ्या आय सप्लायला जे नव सप्लाय होते ते करते थर्ड क्रेनियल नव, ऑक्युलोमोटर नव. त्याच्यानंतर सुपेरियर
ऑब्लिक सुपेरियर ऑब्लिक याला करते फोर्थ क्रेनियल न. डोक्याला त्रास नको त्याचा, एका मिनिटात होते, लक्षात येते. सुपेरियर ऑब्लिक, मग आहे लॅटरल रेक्टाय. बरं हे पहा नावं सांगतो इथून. हे झाली तुमची लॅटरल रेक्टाय. हे झाला इकडे नाक असन तर मीडियल रेक्टाय. हा झाला तुमचा सुपेरियर रेक्टाय. हा झाला तुमचा इन्फेरियर रेक्टाय. हा झाला तुमचा सुपेरियर ऑब्लिक आणि हा झाला इन्फेरियर ऑब्लिक. नावं समजले? ठीक आहे. नावं जर समजले तर आपण का पाहतो? नर्व सप्लाय. तर नर्व सप्लाय जो आहे तर पूर्ण 7 मधून मोस्ट ऑफ जे नर्व सप्लाय आहे ते करते थर्ड क्रेनियल नर्व. कोण करते? थर्ड क्रेनियल नर्व. आणि थर्ड क्रेनियल नर्व कुठली आहे रे भाऊ? ऑक्युलो मोटर नर्व. आणि फक्त सुपेरियर ऑब्लिक जे आहे मसल, सुपेरियर ऑब्लिक मसलला नर्व सप्लाय कोण करते? तर ते करते फोर्थ क्रेनियल नर्व, दॅट इज युअर ट्रॉक्लियर नर्व. ट्रॉक्लियर नर्व. आणि लॅटरल जो रेक्टाय होता, सुपेरियर रेक्टाय, इन्फेरियर आणि लॅटरल, तर लॅटरल रेक्टाय जो आहे त्याला करते तुमची 6th क्रेनियल नर्व, दॅट इज युअर ॲब्ड्युसन्स नर्व. समजे? क्या समजे? याचा अर्थ असा की रेक्टायचा सुपेरियर रेक्टाय, त्याच्यानंतर इन्फेरियर रेक्टाय आणि मीडियल रेक्टाय याला कोण करते? आणि मग ऑब्लिक होते. तर ऑब्लिकचा इन्फेरियर ऑब्लिक याला कोण करते? थर्ड क्रेनियल नर्व. मग उरलं कोण? सुपेरियर ऑब्लिक, दॅट इज युअर, लक्षात ठेवायचं, SO4 आणि लेबर रूम 6, LR6. संपलं. SO4 म्हणजे सुपेरियर ऑब्लिक सप्लाइड बाय फोर्थ आणि LR6 म्हणजे लॅटरल रेक्टाय सप्लाइड बाय 6. 6 इज युअर ॲब्ड्युसन्स नर्व. समजले? म्हणजे हे पहा क्वेश्चन आहे तुमच्या याच्यात की याच्यामधून एक जी नर्व आहे ती सप्लाय करते का नाही करत. तर तुमच्या याच्यात ऑप्टिक नर्व मिक्स केल्या जाते. आयबॉलला ऑप्टिक नर्व नाही करत. तो MCQ डिस्कस करू तर आताच सांगत आहोत. ठीक आहे. तर ऑप्टिक नर्व थोडी सप्लाय करू राहिली. ऑप्टिक नर्व तर इमेज इलेक्ट्रिकल इम्पल्सेस घेऊन चालली ब्रेनकडे. समजलं? ऑक्युलोमोटर करून राहिली. ऑक्युलोमोटर कोण आहे? थर्ड क्रेनियल नर्व. मोस्ट ऑफ आयबॉल मुवमेंट म्हणजे डोळ्याला जर वर पाहायचं आहे तर ऑक्युलोमीटर, खाली पाहायचं आहे तर ऑक्युलोमोटर, मीडियल पाहायचं आहे तर इकडे नाकाकडे पाहायचं आहे तर ऑक्युलोमोटर. फक्त ऑब्लिक हे डायरेक्शन पाहायचं आहे तर ऑब्लिक बद्दल सांगतो, लॅटरल बद्दल सांगतो. ऑब्लिक बद्दल, सुपेरियर ऑब्लिक बद्दल महत्वाचे पॉइंट आहे की सुपेरियर ऑब्लिक 10वीचे पेपर दिले, कोणत्या शाळेचे पेपर दिले असं, बाजूत बसो आपण एकमेकाच्या बेंचवर, तर बाजूत पाहताना मास्तर वर पाहून राहिला, तुमची नजर कशी जाय बाजूच्या पेपरवर? पहिले खाली आणि मग लॅटरली साइडनं. तर ते कोण मदत करते? सुपेरियर ऑब्लिक. म्हणूनच याला चीटर मसल सुद्धा म्हणते. चीटर और कॉपिंग मसल. लॉजिक लावून अभ्यास करा, सगळंच होते. कॉपिंग मसल किंवा चीटर मसल. कॉपिंग मसल समजलं ना? म्हणजे पाहताना मास्तर समोर पाहून राहिला, आपल्याला काय करायचं? एवढंच करू ना, मला आठवते. डोळे असा हात लावायचा, खाली पाहायचं, साईडनं पाहायचं, समोरचा दाखवायला तयार असला पाहिजे फक्त. तर डाऊनवर्ड आणि लॅटरल मुवमेंट कोण देत आहे? सुपेरियर ऑब्लिक. त्याच्यानंतर लॅटरल रेक्टस म्हणजे साइड मध्ये, लॅटरल जर आहे साइड मध्ये पाहायचं आहे फक्त. इथं फक्त सुपेरियर ऑब्लिक मध्ये खाली आणि लॅटरली पाहता आणि डायरेक्ट आपण
साईडनी पाहता ऍबडक्शन मुवमेंट जर करत आहोत, दूर पाहता शरीराच्या असे, तर दॅट इज युअर लॅटरल रेक्टाय मसल विच इज सप्लाइड बाय ऍब्ड्युसन्स नर्व विच इज 6 क्रेनियल नर्व. समजे रे भाई? जाऊ पुढं. ठीक आहे. क्रेनियल नर्व, सुपिरियर ऑब्लिक 4th cranial ट्रॉकियल नर्व, LR6 6 cranial nerve, abducens. Remaining all 3rd cranial nerve, that is oculomotor nerve. Mnemonic is SO4 and LR6. All others are supplied by 3rd cranial nerve, which is oculomotor nerve.